न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय प्राईम टाइम आणि सुरुवातीला बातमी आरोप प्रत्यारोपांची। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस नैराश्यातून विधान करत असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला। ते चंद्रपूरमध्ये बोलत होते। राज्य सरकार दिसत नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि त्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले। तसंच खासदार संजय राऊत निवडणुकीचं उत्तम व्यवस्थापन करत असल्याचं सांगत त्यांनी राऊत यांची पाठराखणी केली। राऊत महाविकास आघाडीमध्ये एकाकी पडल्याचं वक्तव्य भाजप नेत्यांकडून करण्यात आलं होतं। मला वाटतं झालं असं की गेल्या 2 वर्षात त्यांचं सरकार गेल्यानंतर एक फ्रस्ट्रेशन तर आलेलं आहे। ते सगळीकडे सगळ्यांच्या वागण्यात दिसत आहे त्यांच्या विरोधी पक्षाच्या। आता मधून तरी असं वाटतं त्यांना की कधीतरी मुख्यमंत्री आहेत कधीतरी नाही आहेत। आता बोलतात सरकार आहे की नाही। जर महाविकास आघाडीचं सरकार जे जे कामं करत आहे, लोकांना जो विश्वास लोकांचा महाविकास आघाडी सरकारवर आहे ते जर बघितलं तर सरकार कसं काम करतंय हे सगळ्यांना दिसत आहे। जे डोळे बंद करून फिरत आहेत त्यांना दिसणारच नाही। तुम्हाला वाटत असेल पण आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत। तिन्ही पक्ष एकत्र एकमेकांच्या सोबत आहोत। राऊत साहेब वेगळ्या वेगळ्या आपण बघतोय राज्यांमध्ये निवडणुकीचा लढा देत आहेत। सगळे एकत्र आम्ही अन्यायाविरुद्ध लढणार आणि लढणारच। तिकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार झाले आहेत की काय असा टोला लगावलाय एकनाथ खडसे यांनी। बहुमताच्या जोरावर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येईल असा विश्वासही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला। एवढंच नाही तर विरोधक केवळ मनाचे मांडे खात असल्याची टीकाही त्यांनी केली। अगदी 170 पर्यंत या ठिकाणी आमदार आहे। बहुमताच्या पेक्षा कितीतरी अधिक आमदार या ठिकाणी आहेत। सरकार पाडायचं जरी ठरवलं आणि सरकार दुर्दैवाने या ठिकाणी जरी पाडलं तरी बहुमताच्या जोरावर परत हे सरकार येणार आहे। या देशामध्ये लोकशाही आहे, या देशात हुकुमशाही नाही आहे। त्यामुळे लोकशाही पद्धतीने जे निवडून आलेले आहेत बहुमतानं त्यांचं सरकार पाडणं मुळातच दुर्दैवी असेल। परंतु जे स्वप्न पाहिले जातात ते दुर्दैवी आहे। बहुमत नसलं तर मग बाकी गोष्ट वेगळी आहे। मला अजूनही आश्चर्य वाटते की सरकार पाडण्यासाठी काहीतरी ठोस कारण हवं असतं की नाही। एक तर ते बहुमतापासून दूर गेलेलं असलं पाहिजे किंवा सरकारच्या माध्यमातून अशी काही कृती झालेली असली पाहिजे की जेणे महाराष्ट्रभरामध्ये असंतोष पसरला। महाराष्ट्रामधल्या मोठ्या प्रमाणावर रोगराईला हे प्रतिसाद देऊ शकले नाही। महाराष्ट्रामधला एखादी भूकंप पुनर्वसनसारखी नैसर्गिक आपत्ती आली आणि त्याच्यामध्ये हे लक्ष घालू शकले नाही। असं कुठलं तरी ठोस कारण पाहिजे असतं। परंतु या ठिकाणी असं स्वरूपाचे कोणतंही ठोस कारण सरकारचं विरोधकांपुढे नाही आहे। चंद्रकांत दादा हे उत्तम भविष्यकार आहेत। त्यामुळे त्यांनी अनेक वेळा भविष्य केलेलं आहे या 2 वर्षामध्ये की आता हे सरकार पडणार आहे, आता पडणार आहे। त्याने मागच्या वेळेस तारखा डिक्लेअर केलेल्या होत्या परंतु सरकारला काहीच झालं नव्हतं। ही चंद्रकांत दादांची सत्तेच्या बाहेर गेल्याची अस्वस्थता आहे। सत्तेमध्ये असताना जे काही त्यांनी सत्तेचा उपभोग घेतला, आज सत्तेबाहेर जात असताना जे वन फिरावं लागतं आहे आणि त्या कारणासाठी माननीय चंद्रकांत दादांनी या ठिकाणी हे वारंवार स्टेटमेंट केलेलं आहे। आता चंद्रकांत दादा पाटलांचे जे स्टेटमेंट यायला लागलेले आहे ते नागरिकांच्या दृष्टीनं एक मनोरंजनाचा भाग झालेला आहे आणि त्यांचे त्या स्टेटमेंट चांगली करमणूक या महाराष्ट्रातील नागरिकांची होते आहे। तिकडे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली। किरीट सोमय्या जे मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात ते चुकीचे आहेत आणि मुख्यमंत्री असे प्रकार कधीच करत नाहीत असा टोला त्यांनी सोमय्या यांना लगावला। तर आतापर्यंत जोशी भविष्य सांगत होते, आता पाटील कधीपासून भविष्य सांगायला लागले असा खोचक सवाल त्यांनी चंद्रकांत पाटील यांनाही केला। असं आहे की मुख्यमंत्री कुठल्याही राज्यात मुख्य असे काही धंदे काही करत नाहीत आणि उद्धव ठाकरे पण असं काही करत नाहीत। ते चुकीचे काहीतरी आरोप करू नये का ते
एक आहे की गर्दी खूप होते, त्याच्यामध्ये पाय घसरून ते पडले, एवढं आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे. आणि तो म्हटलं तर त्या धक्काबुक्कीमध्ये झालेला एक ॲक्सिडेंट असू शकतो, परंतु तो सुद्धा असायला नको की त्याच्यामुळे त्यांना कुठे इजा होईल असा होता कामा नये. याची काळजी जी आहे त्यांच्या संरक्षकांनी सुद्धा घेतली पाहिजे, सगळ्यांनी घेतली पाहिजे. जोशी हे जे आहे भविष्य सांगत होते, पाटील जो भविष्य सांगायला लागले हे सर एक शेवटचा प्रश्न. सर, संजय राऊत यांनी दिल्लीत आश्चर्यकारक आहे. तेव्हा आरोप प्रत्यारोप हा एक राजकारणाचाच भाग. तिकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही वेळापूर्वी पुण्यामध्ये बोलताना 10 मार्च या तारखेचा उल्लेख केला होता आणि त्याच वेळेला त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका केली होती. तर सोमय्या यांच्या सत्काराच्या वेळेला जमलेल्यांच्यावर गुन्हे दाखल झाले याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर मी खूप बोललो आहे, त्यामुळे आता आणखीन काही बोलण्यासारखं माझ्याकडे नाही. तुम्ही बॉम्ब टाकून मोकळे झालात, पण तिकडे फटाके फुटायला लागलेत. हो ना, शेवटी माझं म्हणणं आहे, मी नेहमी ग्रामीण माणूस असल्यामुळे व्यावहारिक उदाहरणं देतो. ज्यावेळेला माझी तब्येत बरी असते त्यावेळेला बरी आहे बरी आहे बरी आहे असं सांगावं लागत नाही, ती बरी आहे. ज्यावेळेला ती बरी नसते त्यावेळेला हे माझी तब्येत बरी आहे, हे बिलकुल, अरे मग मी कुठे म्हटलं बरी नाही आहे. तसं का सरकार विषयातलं आहे, ते टिकणार आहे, ते टिकणार आहे की नाही याच्याबद्दल जी शंका आहे. त्यामुळेच सारखं तर मी कोण, चंद्रकांत पाटील एक सामान्य माणूस, आणि मग माझी एवढी का दखल घेताय तुम्ही? नाना पटोले असं म्हणालेत की तुम्हाला मानसिक आजार झालाय, सत्तेचा रोग जो आहे तो तुम्हाला जडलाय. तर नाना पटोले अलीकडे डॉक्टर झालेले आहेत, त्यामुळे त्यांना लवकर लोकांचे आजार कळतात आणि त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांनी आता प्रॅक्टिस केली पाहिजे. पोलिसांना ही इफिशियन्सी आहे की ताबडतोब तिथे काय दगडफेक केली का काय केलं. पण त्याच्या आधी किरीट समोरून हल्ला झाला की त्यात एक जण दगड घेऊन धावतो, तर तो शोधायचा आहे पेलवान मला, की दगड घेऊन धावतो आहे. तर त्याच्यावर 307 नाही, 307 म्हणजे जखम नाही, 307 म्हणजे एक ओरखडा जरी निघाला नाही तरी मारण्याचा प्रयत्न, याला 307 म्हणतात. माननीय CP महोदय, मारण्याचा प्रयत्न करणं याला 307 म्हणतात. त्या सगळ्यांवर 307 लागला पाहिजे. तुम्ही लावत नाही, पण काही काळजी करू नका, त्या सगळ्याचा हिशोब चुकता केला जातो. तिकडे चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगू लागले. 10 मार्च नंतर राज्यात सत्ता बदल होईल असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. राज्यातल्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगतायत. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. 10 मार्च नंतर सरकार पडेल असं ते म्हणाले होते, त्यामुळे त्यांचे प्रयत्न त्यांनी ED आणि CBIच्या माध्यमातून सुरू ठेवावेत, कारण त्यांच्याकडे आता दुसरं काहीच नाही, म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो अशा शब्दात राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आता 10 मार्च नंतर 5 राज्याच्या विधानसभा येतील, त्यानंतर ते सरकार पडेल. याच्या आधी पश्चिम बंगालचे निकाल विधानसभा होत्या, त्यानंतर पडणार. बघा, त्यांचे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले पाहिजेत विविध माध्यमातून, EDच्या माध्यमातून, CBIच्या माध्यमातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, कारण त्यांच्याकडे दुसरं आता काही नाही. त्याच्यामुळे माझ्या त्यांना पुन्हा शुभेच्छा आहेत आणि दादांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ते त्यांचे जे इतर सोडे आता हत्यारं आहेत ती पूर्ण करू. तिकडे शिवसेनेची येत्या 15 फेब्रुवारीला मुंबईत सेनाभवनात एक मोठी पत्रकार परिषद असेल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. दरेकर यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिल्या. माझी प्रेस कॉन्फरन्स नाही, शिवसेनेची प्रेस कॉन्फरन्स, शिवसेना म्हणून 15 तारखेला 4 वाजता शिवसेना भवनामध्ये, शिवसेना भवनात. त्याच्या आधी ज्या फायली दाखवायच्या त्या दाखवा कोणाला. नाही, मला वाटतं पत्रकार परिषद घेण्याचा किंवा व्यक्ती आपला एक्सप्रेस करण्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे पत्रकार परिषद घेणं म्हणजे काय वेगळं काही असं नाही. आणि कोण कोणाला घाबरतं? या देशामध्ये प्रत्येक नागरिक, किंबहुना राज्यामध्ये, हा त्या ठिकाणी सक्षम आहे. जसं ते कोणाला घाबरत नाही, ते इतरही कोण त्यांना घाबरत नाहीत ना.
तिकडे कोरोनाच्या काळातील भ्रष्टाचाराच्या प्रश्नांबद्दल सुद्धा राऊत आणि दरेकर यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. तुम्ही आमच्या लोकांवरती आरोप करताय, तुम्हाला आरोपच करायचे आहेत ना. उत्तर प्रदेशमध्ये जा आणि गंगेमध्ये हजारो कोविडच्या काळात वाहत चालली होती, फेकून दिली, उपचार होत नव्हते. काय सांगताय मला तुम्ही? त्यांच्यावर FIR दाखल करा या लोकांनी जाऊन, जे इथे फायली घेऊन फिरतायत ना, अशा दाखवत तुमच्या फायली तयार आहेत, तेव्हा कळेल फाईल काय असते. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. उत्तम प्रकारे राज्य सरकारने काम केलेलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं जगभरात कौतुक झालेलं आहे. हे तुमच्या पोटात दुखते का? मग पोटावर उपचार करू. अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या करण्यापलीकडं दुसरं काही करताना दिसत नाही. म्हणजे आपलं कोविडमधलं सत्तेतलं अपयश झाकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कोट्या करायच्या, टिप्पण्या करायच्या, त्याचाच हा भाग आहे असं मी समजतो. खरं म्हणजे कोविडमध्ये रुग्णांवर उपचाराची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे रुग्णांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तिथे उपचार करा जिथे उपचार होताना दिसत नाही. खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर पैसे काही त्या ठिकाणी लुटले जातात. त्याच्यामुळे जे बघायला पाहिजे ते बघितलं जात नाही आणि सगळ्याच गोष्टी राजकीय चष्म्यातनं दुर्दैवानं पाहिल्या जात आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं कळतं. संभाजीराजे गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजातल्या वेगवेगळ्या दिग्गजांच्या भेटी घेत होते. राज्यातल्या अनेकांना भेटून त्यांनी चर्चाही केली. विशेष म्हणजे याआधी त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन देखील केलं होतं. यानंतर राज्यभरात फिरून त्यांनी समाजातील विविध घटकांशी बातचीत केली. या सर्व घडामोडींनंतर संभाजीराजेंनी आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाबद्दलचा खुलासा ते उद्याला मुंबईत एका पत्रकार परिषदेत करणार आहेत. त्यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली. एखाद्या आंदोलनाची घोषणा ते उद्याला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. बातमी आहे गोव्यातल्या निवडणुकांच्या रणधुमाळीची. गोव्यातलं धुमशान अखेर संपलं आणि आता उत्सुकता आहे ती उद्याच्या मतदानाची. उद्या गोव्यामध्ये विधानसभेच्या सर्व 40 जागांसाठी मतदान होणार आहे. याकरता गोव्यातली मतदानाची पूर्वतयारी पूर्ण झाली. अशा वेळेला गोव्यामध्ये इको फ्रेंडली वातावरण राहावं म्हणून एक वेगळा प्रयोग करण्यात आला. निवडणूक आयोगानं यंदा ही वेगळी संकल्पना राबवली. याची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. मतदान केंद्रावरती मतदारांनी आकर्षित व्हावं याकरता निवडणूक आयोगाने विविध युक्त्या लढवलेल्या आहेत. यातीलच एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे ग्रीन पोलिंग स्टेशन. हे मतदान केंद्र जे आहे हे पूर्णतः इको फ्रेंडली बनवण्यात आलेलं आहे. इथं आल्यानंतर मतदारांना एक सुखद निसर्गरम्य अनुभव होईल. याकरता संपूर्ण म्हणजे नारळाच्या झाडाच्या फांद्या असतील किंवा बांबूने बनवलेले वेगवेगळ्या कलाकृती असतील, या सर्वच गोष्टींची इथे एक चांगल्या पद्धतीनं मांडणी करण्यात आलेली आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर खालचं जे मॅटिंग आहे ते देखील ग्रीन म्हणजे हिरव्या रंगाचं आहे. पूर्णपणे या मतदान केंद्रामध्ये जे मतदार आहेत त्यांना आपण इको फ्रेंडली ठिकाणी आलेलो आहोत, निसर्गरम्य ठिकाणी आलेलो आहोत, याचा पूर्ण अनुभव देण्याकरता हा सर्व परिसर जो आहे तो निसर्गातून जन्माला आलेला आहे किंवा निसर्गाने दिलेल्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूपासून बनवण्यात आलेला आहे. एवढंच नाही तर जे दिव्यांग आहेत ह्या दिव्यांग मतदारांना मतदान करण्यात यावं, त्यांना करताना कोणतीही अडचण येऊ नये याकरता इथं एक रॅम्प देखील बनवलेला आहे. आणि हा रॅम्प जो आहे तो तिथून सहज दिव्यांग जे आहे ते आतमध्ये पोलिंग म्हणजेच मतदान केंद्रामध्ये आतमध्ये जाऊन मतदान करू शकतील. एवढंच नाही तर आपण व्हीलचेअर देखील पाहू शकता की तिथं व्हीलचेअर ठेवलेली आहे की एखाद्या दिव्यांगला जर इथून मतदानच्या केंद्राच्या आतमध्ये जाण्याच्या अडचणी असतील तर त्या व्हीलचेअरवरती बसून त्या दिव्यांगाला आतमध्ये मतदानाकरता नेलं जाईल. सगळ्या तरुणांचं आकर्षण असतं की आपलं प्रत्येक क्षण जो आहे तो आपण आपल्या कॅमेऱ्यात सेल्फीने कैद करावा आणि ही आठवण राहावी याकरता हा एक ग्रीन म्हणजेच इको फ्रेंडली सेल्फी पॉईंट जो आहे तो निवडणूक आयोगाने बनवलेला आहे. आणि इथं आल्यानंतर मतदार जो आहे तो सेल्फी काढल्याशिवाय राहणार नाही
आणि या क्षणाची आठवण आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय राहणार नाही असा एक सेल्फी पॉईंट देखील मतदान आयोगाने बनवलेला आहे, निवडणूक आयोगाने बनवलेला आहे. खरं तर फक्त हा परिसरच नाही, तर तुम्हाला आतला भाग दाखवला तर पूर्णतः म्हणजे सर्वच वस्तू ज्या आहेत आतल्या या देखील पूर्णपणे निसर्गाने दिलेल्या सर्व वस्तूंपासून बनवल्या गेलेल्या आहेत. दारावरचं आतमधलं तोरण असेल किंवा इथं तुम्ही आतमध्ये आलात तर इथं आलेल्या व्यक्तीला म्हणजेच मतदाराला तहान लागली तरी अशा पद्धतीनं मडक्याचे ग्लास ठेवलेले आहेत, मडके देखील ठेवलेले आहेत आणि ह्यातून त्यांना पाणी दिलं जाईल. चारी बाजूला तुम्ही जर पाहिलं की नारळाच्या ज्या फांद्या आहेत त्या सुकलेल्या फांद्यांचं छान असं सुंदर असं डेकोरेशन केलं गेलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, पणजी. देशातील बँकिंग क्षेत्रातील सगळ्यात मोठा घोटाळा गुजरातमध्ये उघडकीस आला आहे. गुजरातमध्ये ABG शिपयार्ड या कंपनीनं 28 बँकांना तब्बल 22,842 कोटींना चुना लावला आहे. नीरव मोदीनं केलेल्या घोटाळ्यापेक्षा सुद्धा ही रक्कम खूप जास्त आहे. बँकिंग फसवणुकीच्या इतिहासातला आजपर्यंतचा हा सगळ्यात मोठा घोटाळा मानला जातोय. बँकिंग इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा, तब्बल 22,842 कोटींचा घोळ. गुजरातच्या कंपनीनं लावला 28 बँकांना चुना. ABG शिपयार्डनं नीरव मोदीलाही मागे टाकलं. अतिशय शांतता असलेला गुजरातमधल्या ABG शिपयार्ड कंपनीचा हा परिसर, पण याच कंपनीनं देशातल्या बँकिंग क्षेत्रात अक्षरशः भूकंप केलाय. जहाज बांधणी आणि दुरुस्तीचं काम करणाऱ्या कंपनीनं 1-2 नव्हे तर तब्बल 28 बँकांच्या हिशोबात न दुरुस्त होणारा बिघाड केलाय. भारतीय बँकिंगच्या इतिहासातील सर्वात मोठा असा तब्बल 22,842 कोटी रुपयांचा घोटाळा या ABG शिपयार्ड कंपनीनं केलेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं अर्थात CBIनं ABG शिपयार्ड आणि तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह 8 जणांविरोधात 28 बँकांची 22,842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी FIR नोंदवलाय. ABG शिपयार्ड कंपनी हे जहाज बांधणी आणि दुरुस्तीचं काम करते. या कंपनीचे शिपयार्ड हे गुजरातमधील दहेज आणि सुरतमध्ये आहेत. एप्रिल 2012 ते जुलै 2017 या कालावधीत या कंपनीनं बँकांचा महाघोटाळा केल्याचं उघडकीस आलंय. हा घोटाळा बँकिंग फसवणुकीतला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा ठरलाय. कारण नीरव मोदीपेक्षा सुद्धा ABG शिपयार्डनं बँकांना अधिक मोठा झटका दिलाय. 1-2 नव्हे तर तब्बल 28 बँकांना ABG शिपयार्डनं चुना लावलाय. SBIच्या DGMच्या तक्रारीनुसार कंपनीकडे अनेक बँकांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. ABG शिपयार्डनं कोणकोणत्या बँकांचे किती पैसे थकवलेत यावर एक नजर टाकूया. ICICI बँक 7,089 कोटी रुपये, IDBI बँक 3,634 कोटी रुपये, SBI 2,468 कोटी रुपये, बँक ऑफ बडोदा 1,614 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँक 1,244 कोटी रुपये, इंडियन ओव्हरसीज बँक 1,228 कोटी रुपये, LIC 136 कोटी रुपये. ABG शिपयार्ड कंपनीला SBI सह 28 बँका आणि काही वित्तीय संस्थांनी 2,468.51 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं होतं. 2012 ते 17 दरम्यान आरोपींनी कथितपणे संगनमत करत बेकायदेशीर कृत्य केली, ज्यात पैशांचा गैरवापर झाल्याचं उघड झालेलं आहे. ही जी शिपयार्ड जी आहे ABP शिपयार्ड ही सुरतची आहे, गुजरातची आहे आणि ती 28 बँकांमधून आलेला हा व्यापक कर्ज आहे आणि ते हेराफेरीचे पैसे आहेत. ते पैसे सायफन आउट झालेत, त्या पैशाचं मनी लॉन्ड्रिंग झालंय. तिथे कर्ज देताना आणि कर्ज घेताना सगळेच व्यवहार हे फ्रॉड पद्धतीने आहेत. इथे बॉरोअरला फ्रॉडमध्ये पकडलंय. 3 वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर 2019ला ABG शिपयार्डच्या विरोधात पहिली तक्रार झाल्याचं समोर आलेलं होतं, ज्यावर CBIनं 12 मार्च 2020ला स्पष्टीकरण मागवलं होतं. बँकेने त्याच वर्षी म्हणजे 2020 मध्ये तक्रार दाखल केली. जवळपास 1.5 वर्ष तपास केल्यानंतर 7 फेब्रुवारी 2022 रोजी यावर कारवाई करण्यात आली, म्हणजेच FIR दाखल करण्यात आली.
एकंदरीतच भारतीय बँकांना लुबाडून भारताचा पैसा परदेशात पाठवण्याचं हे कारस्थान उघड झाल्यानं आता एकच खळबळ माजली आहे. एकाच वेळी 28 बँकांची फसवणूक झाल्यानं या प्रकरणामध्ये आता पुढे नेमकं काय काय होतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. मुंबईहून स्वाती लोखंडे आणि दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून गवत घेऊन जात असताना अचानक या ट्रॉलीला आग लागली आणि भीषण अपघात झाला. विद्युत वाहिनीच्या स्पर्शानं शॉर्ट सर्किट होऊन अख्खं ट्रॉलीतलं गवत हे पेटून गेलं. हे सगळं गवत जळून खाक झालं. करवीर तालुक्यातल्या वळीवडे इथे ही दुर्घटना घडली. ट्रॅक्टर चालकानं ट्रॉली पलटी करून आग लावलेलं गवत बाहेर टाकलं, त्यामुळे मोठा अनर्थही टळला. यासोबतच प्राईम टाईममध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.